नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण करिअर म्हणजे काय, योग्य करिअर कसे निवडावे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका. सर्वप्रथम करिअर म्हणजे काय आणि योग्य करिअर कसे निवडावे? करिअर कधी निवडतो आपण? तर 10वी किंवा 12वी झाल्यानंतर. तर 10वी किंवा 12वी नंतर चुकीचा निर्णय जर आपण घेतला, तर तो निर्णय तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. जेणेकरून मित्रांनो, आज आपण बघतो की करिअरच्या खूप साऱ्या वाटा तयार झालेल्या आहेत. खूप सारे मार्ग आपल्याला बघायला मिळतात. पण आपल्यासाठी योग्य करिअर कोणतं? हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर आपण 10वी किंवा 12वी मध्येच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि जर आपण योग्य निर्णय घेतला, तरच तो निर्णय आपल्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. म्हणजे तो चांगला परिणाम असेल किंवा वाईट परिणाम असेल. तर मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत करिअर म्हणजे काय आणि योग्य करिअर कसे निवडायचे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी ओळख करून देतो. मी भैरव व्यवहारे सर. आजचा जो विषय आहे आपला, तो प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण करिअर हा फक्त किंवा करिअर हे फक्त नोकरी नाही, तर तुमच्या आयुष्याचा एक प्रवास आहे. त्यामुळे आपण करिअर निवडताना खूप विचारपूर्वक करिअरची निवड केली पाहिजे. जेणेकरून आपल्या आयुष्याचा जो प्रवास आहे, तो सुखकर होईल. सर्वप्रथम आपण बघूयात की करिअर आणि नोकरी किंवा करिअर व्हर्सेस नोकरी किंवा करिअर आणि नोकरीमध्ये काय फरक आहे? तर नोकरी म्हणजे काय? आपल्याला माहितीच आहे की पगारासाठी केलेलं काम. ओके. एखादा मोबदला मिळण्यासाठी किंवा एखादे पेमेंट मिळण्यासाठी किंवा पैसे मिळण्यासाठी केलेलं काम म्हणजे काय असतं? नोकरी असतं. पण खरं तर करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे काय? तर करिअर हे दीर्घकालीन उद्दिष्ट, प्रगती आणि समाधान देणारा एक व्यावसायिक प्रवास आहे. त्याला आपण काय म्हणतो? करिअर आहे. करिअर म्हणतो. आणि करिअरमध्येच नोकरी हा एक छोटासा आपला भाग आहे. ओके. तर आपल्याला समजलंच असेल की करिअर आणि नोकरीमध्ये काय फरक आहे. यानंतर आपण बघूया की करिअर निवडण्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे मार्ग आहेत ते बघावे लागतात किंवा आपली आवड जी आहे ती बघावी लागते आणि आवड ओळखण्यासाठी काही मार्ग आहेत आपल्या स्वतःच्या आवडी ओळखण्यासाठी. तर त्यातले महत्त्वाचे आपण 5 मार्ग बघणार आहे, ज्याने आपल्याला आपली आवड ओळखता येते. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला कोणता विषय आवडतो? ओके. जर आपल्याला स्वतःची आवड ओळखायची असेल आणि त्याचा जर पहिला मार्ग कोणता असेल, तर तो आहे आपला आवडता विषय. ओके. जसं की मॅथ्स असेल, बायोलॉजी असेल, काही जणांचा ड्रॉइंग असेल किंवा स्पीकिंग पण असू शकतं. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला आपली आवड निवडताना आपल्याला माहीत पाहिजे, की आपला आवडता विषय कोणता आहे. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे आवड ओळखण्याचा, तो आहे की मोकळ्या वेळेत आपण काय करता? किंवा ज्यावेळेस आपला रिकामा वेळ असतो, तर त्यावेळेस आपण काय करतो? तर मग जसं की काही मुलं गेम खेळतात, काही मुलं रीडिंग करतात किंवा त्याचबरोबर काहींना इंटरेस्ट असतो व्हिडिओ एडिटिंगमध्ये किंवा काहींना टीचिंगमध्ये सुद्धा इंटरेस्ट असतो. ओके. तर मग मोकळ्या वेळेमध्ये आपण काय करतो? ओके. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मग आपण काय करतो, तर यापैकी एखादी गोष्ट तुम्ही करत असाल किंवा वेगळी करत असाल. जसं गेम खेळत असाल, रीडिंग करत असाल, ओके. किंवा एखाद्याला व्हिडिओ एडिटिंगचा शौक असेल, ओके. किंवा काही विद्यार्थी टीचिंग सुद्धा करतात. तर हे आपण जाणून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपली आवड ओळखता येईल. त्यानंतर तिसरा जो मार्ग आहे, तो आहे लोक तुमच्या काय कौतुक करतात? ओके. म्हणजे लोकं
तुमच्याकडे बघून तुमचं जे कौतुक करतात, ओके, ते काय बघून करतात? तर त्यामध्ये कम्युनिकेशन. जर एखाद्याला म्हणजे काही लोकांना तुमचं कम्युनिकेशन म्हणजे संभाषण आवडत असतं. ओके. किंवा त्या संभाषणाचं काय करतात? कौतुक करतात. किंवा काही व्यक्तींना तुमच्यामधली लीडरशिप आवडतं. ओके. म्हणजे लीडरशिप म्हणजे आपण त्याला म्हणतो नेतृत्व करण्याची क्षमता. ओके. तुम्ही चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट काय करता? लीड करता. आणि हे आजूबाजूचे जे लोक आहेत ते तुम्हाला बघतात आणि त्यावरून तुमचं कौतुक करतात किंवा क्रिएटिव्हिटी म्हणजे काय तर नवीन तुम्ही काहीतरी अ, युक्ती लावता किंवा नवीन तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची एक धमक आहे. ओके. तर याच्यावरून आपण काय केलं पाहिजे, की आपली आवड ओळखली पाहिजे. म्हणजे जसं की आपलं काय आहे, कम्युनिकेशन चांगलं आहे, लीडरशिप चांगली आहे किंवा क्रिएटिव्हिटी आहे. त्यानंतर चौथा जो मार्ग आहे, तो आहे कोणत्या कामात वेळ कसा जातो कळत नाही. ओके. म्हणजे एखाद्या कामामध्ये तुमचा वेळ कसा जातो हे तुम्हालाच कळत नाही. हे कधी होतं? तर ज्यावेळेस तुम्हाला काय वाटतं त्या कामामधून आनंद मिळतो. म्हणजे जिथं आनंद मिळतो, तेच तुमचं काय असतं? एक पोटेन्शियल क्षेत्र असतं. ओके. म्हणजे तुम्हाला समजतच नाही, की आपला एखाद्या कामासाठी खूप सारा वेळ गेलाय आणि खरंच ते तुमचं काय असतं? तर ते तुमचं पोटेन्शियल असतं. म्हणजे ते तुमची काय असते एक प्रकारे आवड असते. त्यानंतर 5वा जो मार्ग आहे, तो आहे तुमचे स्वप्न काय आहे? ओके. जे आवड बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुमचं स्वप्न काय आहे? म्हणजे अ, 5 वर्षांनी स्वतःला कुठे पाहता तुम्ही? किंवा कसं इमॅजिन करता? समजा आता तुम्ही 10वी असाल, तर 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे आहे असं बघता किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये असाल किंवा एखाद्या कोणत्या कोर्समध्ये तुम्ही स्टडी करत असाल. ओके. तर ही 5वी गोष्ट आहे किंवा 5वा मार्ग आहे ज्याने तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतःची आवड ओळखू शकता. तर आपली आवड जी आहे ना, ती कमेंटमध्ये मला टाइप करायला विसरू नका. ओके. ब्रॅकेटमध्ये लिहा माझी आवड डॅश डॅश आहे. म्हणजे जसं की तुम्हाला काय आवडतं? जसं की एखाद्याला रीडिंग आवडतं. ओके. तर सगळ्यांनी कमेंट करा. जेणेकरून मलाही समजेल की आपली आवड काय आहे. यानंतर आपण अ, बघणार आहोत की ज्यावेळेस आपण करियर निवडतो. ओके. ज्यावेळेस आपण करियर निवडतो किंवा करियर निवडण्याच्या स्टेजमध्ये असतो, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांकडून अशा काही चुका होतात किंवा चुका केल्या जातात. त्यामुळे त्यांचं करियर काय होतं पूर्णपणे कोलॅप्स होतं किंवा त्याला आपण काय म्हणतो, त्यांचा निर्णय चुकीचा ठरतो. तर पहिलं जे आहे, म्हणजे पहिली जी चूक आहे, ती आहे मित्रांवरून स्ट्रीम ठरवणे किंवा मित्रांवरून स्ट्रीम निवडणे. आता तुमचा एखादा मित्र सायन्सला जातो म्हणून तुम्हाला काय वाटतं, की आपण पण सायन्सला गेलं पाहिजे किंवा एखादा आर्टला जात असेल, तर तो आर्टला गेल्यामुळे तुम्ही जाता. ओके. तर हे करियर निवडताना सगळ्यात मोठी चूक आहे. मित्र कुठेही गेला तरी शेवटी तुमचा निर्णय जो आहे, तुमची जी आवड आहे, तुमच्या ज्या क्षमता आहेत, त्यानुसार जर तुम्ही करियर निवडलं किंवा स्ट्रीम निवडली, तर तुमचं करियर काय राहणार आहे, योग्य राहणार आहे किंवा तुमचा निर्णय योग्य राहणार आहे. त्यामुळे मित्रांवरून स्ट्रीम निवडणं टाळलं पाहिजे. त्यानंतर पालकांच्या दबावामुळे निर्णय घेणे. ओके. हा एक खूप मोठा खूप खूप मोठी चूक असते विद्यार्थ्यांच्या बाबतीत, की पालक म्हणतात, की "तू नाही सायन्सच केलं पाहिजे किंवा तू कॉमर्सच केलं पाहिजे किंवा तू आर्ट्स केलं पाहिजे." तर हे पालकांचा जो दबाव आहे त्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांचा अ, निर्णय चुकीचा होतो किंवा विद्यार्थी चुकीचा निर्णय घेतात पालकांच्या दबावामुळे. त्यामुळे पालकांना ही विनंती आहे, की आपण आपल्या पाल्याचं काउन्सिलिंग करून घ्यावं. आपल्या पाल्यांच्या आवड आवड कोणती आहे, क्षमता कोणत्या आहेत त्यानुसार निर्णय घ्यावा आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येणार नाहीत. त्यानंतर तिसरी जी चूक आहे, जी विद्यार्थी करतात, जी टाळली पाहिजे, ते आहे फक्त पगार पाहून करिअर निवडणे. तिसरी जी चूक आहे ती पगार पाहून करिअर निवडणे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सवर विश्वास ठेवणं. ओके. तर सोशल मीडियावर ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी येतात, त्या बघून तुम्ही काय करता, की करिअरकडे बघता किंवा पगार पाहून म्हणजे एखादा तुमचा नातेवाईक जो असतो, तो काय करतो?
त्याला बळबक्कळ असा पगार असतो आणि तो बघून तुम्ही काय करता, करिअर निवडता किंवा ते क्षेत्र निवडता. त्यानंतर आहे स्वतःची क्षमता न ओळखता मोठे निर्णय घे. ओके. म्हणजे स्वतःचं लक्षात ठेवा, सगळे इंजिनिअरिंग करत आहेत, म्हणून तुम्हीही करायला हवे असे नाही किंवा सगळेच फार्मसी करतात, म्हणून तुम्ही फार्मसी करावं असं काही नाही. योग्य करिअर निवडण्याच्या 4 स्टेप्स. त्यातली पहिली स्टेप जी आहे ते सेल्फ असेसमेंट. त्यानंतर सेकंड जी आहे ती करिअर रिसर्च आणि त्यानंतर आहे एक्सपर्ट्स गाईडन्स आणि लास्टला आहे गोल प्लॅनिंग. तर योग्य करिअर निवडण्याच्या वेळीस सगळ्यात महत्त्वाचं आहे सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वतःला ओळखणं किंवा स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्या ओळखणं. त्यानंतर करिअर रिसर्चमध्ये वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी किंवा वेगवेगळे जी क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपण करिअर करू शकतो अशा क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे असं पाहिजे किंवा रिसर्च करायला पाहिजे. त्यानंतर आहे एक्सपर्ट्स गायडन्स. ओके. म्हणजे जे काही करिअर काउन्सिलर असतील किंवा एक्सपर्ट्स असतील त्यांच्या सहाय्याने योग्य करिअर निवडण्यासाठी त्यांच्याकडून आपण गायडन्स घेतला पाहिजे. त्यानंतर आहे गोल प्लॅनिंग आणि लास्टला आपण काय करू शकतो म्हणजे ह्या सगळे सेल्फ असेसमेंट असेल, करिअर रिसर्च असेल किंवा एक्सपर्ट गायडन्स असेल, हे सगळं घेतल्यानंतर आपण काय करू शकतो की गोल प्लॅनिंग हे करू शकतो. त्यानंतर मित्रांनो की करिअर हा काय आहे नशिबाचा खेळ नाही. तो योग्य निर्णय आणि मेहनतीचा परिणाम आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षमता किंवा तुमच्यात क्षमता आहेत. फक्त योग्य दिशा निवडा. म्हणजे करिअर निवडताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की इथं तुमचा योग्य निर्णय महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर मेहनतीचा परिणाम आहे. जे काही तुम्ही त्यावरती मेहनत घेणार आहे, त्यातूनच तुम्हाला किंवा तुमचं करिअर जे आहे ते योग्य घडणार आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या ज्या क्षमता आहेत, त्याला योग्य अशी दिशा द्यायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, की मोठे स्वप्न पाहिले पाहिजेत. मोठे स्वप्न पहा, पण त्यासाठी रोज मेहनत करा.